आहे. आज आपण इयत्ता 5वी गणित विषय पहिले प्रकरण रोमन संख्या चिन्हे याबद्दल अभ्यास करणार आहोत. रोमन संख्या चिन्ह काय आहेत? ही संख्या चिन्ह प्रत्येक भाषेची एक ओळख असते. पूर्वी फार वर्षापूर्वी रोमन राज्यामध्ये ग्रीकमध्ये जेव्हा रोमनचं राज्य होतं त्यावेळेसची ही भाषा आहे आणि त्यावेळेस काही गणित लिहिण्यासाठी अंक लिहिण्यासाठी काही ग्रीक लेटरचा रोमन चिन्हांचा या ठिकाणी उपयोग होत असे. तर हे काय आहेत? भलेही आज रोमनचं राज्य नाही आहे, ते राज्य होऊन गेलं तरीही त्यांची संख्या चिन्ह मात्र आजही दैनंदिन वापरामध्ये आहेत. ही संख्या चिन्ह आपल्याला कुठे बघायला मिळतात? घड्याळीमध्ये अंक दर्शवण्यासाठी आजही काही घड्याळींमध्ये रोमन संख्या चिन्ह वापरतात. त्याचबरोबर प्रकरणांमध्ये गणित नंबर असेल किंवा प्रश्न क्रमांक असेल त्यासाठी देखील रोमन संख्या चिन्ह वापरली जातात. तर आज आपण या रोमन संख्या चिन्हांची ओळख करून घेऊया. रोमन संख्यांबरोबरच देवनागरी संख्या चिन्हे देखील आहेत आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह. मग देवनागरी संख्या चिन्ह कोणती आहेत? देवनागरी संख्या चिन्हे देवनागरी संख्या चिन्हे आहेत 0 जे की मराठीमध्ये आपण वापरत असतो 1 2 3 4 5 6 7 8 9 हे एकूण 10 देवनागरी संख्या चिन्हे. या संख्यांचा वापर करून कितीही मोठा नंबर त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येतो आणि त्याचबरोबर त्याची आकडेमोड सुद्धा करता येते. तशीच आहेत आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे जी की आपण इंग्रजीमध्ये लिहित असतो 0 1 2 3 4 5 6 7 8 9 these 10 numbers. आता हे 10 अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे आणि त्याच पद्धतीने आहेत रोमन संख्या चिन्हे. मग आता रोमन संख्या चिन्हे जी आहेत ही कशी या ठिकाणी लिहायची त्यांची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे. संख्या चिन्हे रोमन संख्या लिहित असताना पर्टिक्युलरली खास करून एक 5 ते 6 या ठिकाणी लेटर्स वापरलेले आहेत. पहिला आहे हा फर्स्ट जो की आपण कॅपिटल आय ने दर्शवतो. त्यानंतर आहे व्ही. आपल्याला पुढे बघायचंय एकानंतर एक बघायचंय. व्ही हा 5 साठी त्या ठिकाणी वापरला जातो. एक्स कॅपिटल एक्स जो की 10 दर्शवतो. हा दर्शवतो 1, हा दर्शवतो 5, हा दर्शवतो 10. त्यानंतर आहे यल. यल म्हणजे 50. त्यानंतर आहे सी. सी डिनोट करतो दाखवतो 100. डी. डी ची किंमत आहे 500 आणि शेवटचा आहे एम जो की सर्वात मोठा रोमन नंबर आहे त्याची किंमत आहे 1000. तर फक्त या एकूण 7 चिन्हांचा वापर करून पूर्ण रोमन संख्या चिन्ह आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची. कशी अभ्यासायची? मग ती काय आहेत? कशी त्या ठिकाणी लिहायची? आता पहिला नंबर जर असेल पहिली रोमन संख्या तर पहिल्या नंबरसाठी काय करायचं? हा फर्स्ट आय ने या ठिकाणी दर्शवतात कॅपिटल आय ने. 2 साठी 2 आय. यालाच आपण कंबाईन करून यालाच असं कंबाईन मध्ये 2 उभ्या रेघा आणि त्यांच्यावरती डोक्यावरती 2 आडव्या रेघा अशा पद्धतीने 2 रेषा म्हणजे 2. त्यानंतर 3 साठी 3 याला असं आपल्याला पूर्ण करून टाकायचं. 4 साठी आता आपल्याला या ठिकाणी 4 रेघा मात्र घ्यायच्या नाहीत. 4 साठी आपल्याला घ्यायचे आय आणि व्ही. त्याला आपल्याला असं पॅक करून टाकायचंय. मग 5 साठी कॅपिटल व्ही. 6 साठी व्ही आणि आय. आता हा आय आपल्याला त्याच्या समोर लिहायचा पुढे घ्यायचा आहे. 7 व्ही आणि हे 5 आणि हे 2 6 आणि 7. त्यानंतर 8 साठी 5 6 7 8 याला आपल्याला बंद करून टाकायचं 8. त्यानंतर 9 साठी आय आणि एक्स.
आणि शेवटचा 10. तर 10 हा कॅपिटल एक्सने या ठिकाणी आपण डिनोट करत असतो. तर या ठिकाणी आपल्याला हे या ठिकाणी लक्षात येत असेल की आय हा आपण फक्त 3 वेळेसच रिपीट केलेला आहे. फर्स्ट हा आपण 3च वेळेस रिपीट केला आहे. 1 1 2 1 2 3 3च वेळेस. 4 लिहित असताना 4 नाही लिहिला. या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा एक नियम जो आहे रोमन संख्या चिन्हाचा, पहिले मध्ये हा आय आणि हा एक्स हे जास्तीत जास्त 3च वेळेस रिपीट होणार, हा याचा पहिला नियम आहे. दुसरा नियम काय सांगतोय की एक नंबर लिहित असताना, मोठा नंबर लिहित असताना आय आपण 2दा लिहित आहोत, तर या दोघांच्या किमतीची या ठिकाणी बेरीज होणार. पुन्हा 3 लिहित असताना 1 2 3 अशी याची बेरीज होणार. त्याचा जो काही नियम आहे, तर मोठा नंबर असेल तो व्ही असेल किंवा एक्स असेल, जेव्हा छोटा नंबर हा आपण डावीकडे लिहितो तेव्हा तो वजाबाकी करायचा. मोठ्या नंबरमधून हा वजा करायचा आहे. खरं तर व्हीची ॲक्च्युअल किंमत किती आहे? व्हीची ॲक्च्युअल किंमत आहे 5. 5मधून हा जेव्हा आपण डावीकडे लिहित असतो 1, तर हा 5मधून 1 हा मायनस करायचा, म्हणजे 4 ही किंमत येते. त्याच पद्धतीनं आहे 9साठी. 9साठी काय? एक्सची ॲक्च्युअल किंमत किती आहे? त्याची किंमत आहे 10. जेव्हा आपण आय हा डावीकडे लिहितो तेव्हा तो 10मधून मोठ्या संख्येच्या किमतीमधून ती आधीचा डावीकडचा छोट्या संख्येतली किंमत ही वजा करायची. 10 वजा 1 9. अशा पद्धतीनं 9ला आपण आय एक्स. मग आता हा आणि पुढचा त्याचा शेवटचा नियम, जर आपण हा छोटा नंबर मोठ्या नंबरच्या उजव्या बाजूला जेव्हा लिहू तेव्हा तो त्याच्यामध्ये ॲड करत जायचा. आता याची किंमत आहे 5, व्हीची किंमत आहे 5. पुन्हा 6 लिहित असताना 5 6 म्हणजे 5 अधिक हा 1 म्हणजे झाली 6. 7साठी 5 अधिक 1 अधिक 1 म्हणजे झाली 7. अशाच पद्धतीनं 8साठी 5 6 7 8. जेव्हा छोटा अंक हा मोठ्या अंकाच्या उजवीकडे असेल, उजव्या बाजूला, तेव्हा मोठ्या अंकामध्ये त्याची किंमत बेरीज करायची, अधिक मिळवायची. आणि जेव्हा छोटा अंक हा मोठ्या अंकाच्या डावीकडे असेल तेव्हा ती किंमत वजा करायची. तर ही पद्धत आहे रोमन संख्या चिन्ह लिहिण्याची. त्यामुळे फक्त हे 7च संख्या चिन्ह घेऊन पूर्ण रोमन संख्या चिन्ह या ठिकाणी लिहिता येतात. अशाच पद्धतीनं डावीकडे उजवीकडे व्ही हे रोमन संख्या चिन्ह एकदाच येणार, ते रिपीट होणार नाही. आणि जेव्हा आपण डाव्या नियमाप्रमाणे मोठ्या संख्येच्या डावीकडे जेव्हा छोटी संख्या लिहितो त्यावेळेस आय हा आपण व्ही आणि एक्सच्या डावीकडे लिहितो तेव्हा तो एकदाच लिहायचा आहे, 2 वेळेस रिपीट होणार नाही. या इथे बघितलं आपण 6साठी 7साठी 8साठी, तर आय हा एकदा आला, 2दा रिपीट झाला, 3दा रिपीट झाला उजवीकडे, पण तो डावीकडे फक्त एकदाच येणार. व्ही हा एकदाच येणार, तो रिपीट होणार नाही. तर अशा पद्धतीनं हे रोमन संख्या चिन्ह